नमस्कार मित्रांनो, सिनेमॅटिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला वाईमधला दुसरा दिवस. आज आपण आलो आहोत सोनजाईन टेम्पलपाशी, जे की वाईमध्ये आहे. हे तुम्ही माझ्या पुढे बघू शकता, तुम्हाला दिसतंय की नाही. हे वालं सोनजाई टेम्पल आहे. इथून येण्यासाठी वाईला जो पाचवडला जो रोड जातो त्याच्या अलीकडून एक छोटा राईट आहे. तो राईट मारून तुम्ही सरळ इकडे येऊ शकता. इकडे येण्यासाठी 3 रोड आहेत मित्रांनो. तसं बघायला गेलं तर एक जो की छोटा कॅनलपासून इकडे येतो, दुसरा रोड जो की बौद्धन मार्गे आहे, आणि तिसरा रोड जो आहे तो डोंगराच्या बॅक साईडून आहे. तर चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर हा ट्रेक एक अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक आहे. गाडी खाली लावून एकदम स्लोमध्ये आलात ना तरी काय प्रॉब्लेम नाही. चढाई एकदम स्ट्रेट आहे आणि मध्ये थोड्या पाऊल वाटा आहेत. इथून थोडंसं वरती गेलं की आपण डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करेल. आता इथून जो स्ट्रेट चढ दिसतोय तुम्हाला, हा डायरेक्ट सरळ मंदिराकडे जातो. आणि इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे हे जे सोनजाईचं टेम्पल आहे, इथं भीमाने खोरं मारलं होतं, जिथं कृष्णा नदीचा उगम होणार होता. तर तेच प्लेस आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत. मठाचे पुजारी काय विचारा आम्हाला थोडं सोनजाई बद्दल माहिती सांगा, या मंदिराबद्दलची. म्हणजे हे मंदिर कधी स्थापन झालं, त्याचा म्हणजे जुना इतिहास काय आहे? या मंदिराचा इतिहास फार पुरातन आहे, परंतु काही लिखित नाही आहे. हां, काही पुरातन वयस्कर आमची गुरु लोक होती, त्यांनी जे काय आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे गोरक्ष मच्छिंद्रनाथांना प्रसन्न झालेली देवी, त्या काळापासून या ठिकाणी या देवीचं वास्तव्य आहे. म्हणजे सोनजाई माता. सोनजाई माता म्हणजे खूप जुन्यापासून. हा, फार जुन्यापासून, म्हणजे गोरक्ष मच्छिंद्रनाथांना प्रसन्न झाले त्या काळापासून. आणि इथं असं म्हटलं जातं की भीमाने इथे खोरे मारले होते, राईट? हा, त्यानंतर ते पांडवांच्या ते थोडं आम्हाला सांगता का? म्हणजे त्या टायमिंगला असं काय घडलं होतं? म्हणजे ती एक स्टोरी का? म्हणजे कोंबडं आरडलं असं पण काय ऐकलं होतं की त्या टायमिंगला ते कम्प्लीट करायचं होतं, त्याच्या आधी ते खोरं मारण्यात आलं होतं. हा, एक त्याचा असा पूर्वीच्या लोकांच्यातून सांगण्यात येतं की ज्या वेळेस पांडव काळात या ठिकाणी पांडवांनी काही ठिकाणी विराट हे ज्या नगरीमध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी इथे येऊन कृष्णामाई हे काळोबाई मंदिराच्या पाठीमागून कृष्णामाई न्यायचा असा त्यांचा संकल्प होता. म्हणजे भीमाचा. ओके. आणि त्यानंतर काळोबाई मातेची आणि नवलाई मातेची
मातेचं मंदिर आहे. त्यांनी नेण्यास नकार दिलेला होता त्यांना, परंतु त्याच्यानंतर भीमाने न्यायचं म्हणून एक पाटे एका रात्रीमध्येच पार करावं काम असं त्यांनी त्यांचं केल्यानंतर त्यानंतर ती काळूबाईनं कोंबडा होऊन हारल्यानंतर पाट काम ती बंद पडलं. म्हणजे देवीने तो साक्षात्कार घेतला होता की कसं काय? हा हा देवीचं म्हणणं होतं की आपल्या पाठीमागून कृष्ण माई नाही जायला पाहिजे, समोर जायला पाहिजे, असं एक पहिल्या माणसाच्या सांगण्यातून येतं. परंतु काही लिखित असा एक इतिहास नाहीये. म्हणजे खूप जुन्यापासून हे असंच घडत आहे. आणि या तळ्याचा काय इतिहास आहे? ही 12 ही सोनजाईची, म्हणजे आता खरं तसा विचार केला तर तो देवी सुद्धा पाण्यामध्येच आहे. खालनं देवीच्या पाणीच आहे आतून. फार पुरातन, म्हणजे ज्या वेळेस पांडवांनीच ही तयार केलेली टाकी वगैरे परत असं सांगण्यात येत. आता कसं आहे, या ठिकाणी आम्ही लहानपणापासून या सोनजाई देवीच्या चरणापाशी आम्ही संन्यास घेतलेला आहे. असे आम्ही एक 10-15 जणी, आणि लहानपणापासून म्हणजे वयाच्या 5-6-7 वर्षापासून या ठिकाणी मुलांनी संन्यास घेतला जातो. आणि तो संन्यास मुलं मोठी झाल्या होत त्यांना शिक्षण, त्यांचं काय संगोपन असेल ते इथे केले जातं. आणि त्यानंतर पुढं अशीच गुरु परंपरा हा पुरातन पासून या ठिकाणी चालत आली, म्हणजे पिढ्यानपिढ्या. हा पिढी. मग बाबा, तसं पाहायला गेलं तर मग या मंदिराची यात्रा कधी भरते म्हटलं तुम्ही? या मंदिराची यात्रा रंगपंचमीला भरते. रंगपंचमीला बगाडाच्या दुसऱ्या दिवशी षष्टीला इथलं बोन असतं. हा बोला. देवीला पुरणपोळीचा नैवेद्य ही फार मोठी जत्रा भरते बगाडाच्या दुसऱ्या दिवशी. आणि त्यानंतर नवरात्रात 9 दिवस यात्रा भरते. नवचंडी यज्ञ, आपण जी खाली माहिती सांगितली ना तीच म्हणजे यज्ञ 9 यज्ञ कुंड आहेत. 9 कुंडापेक्षा नवरात्रात 9 दिवस 10-11 ब्राह्मण असतात. ते नवरात्रात रोजचे 5 ते 10 ह्या टायमिंगला ही यज्ञ चालू असतो.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे सोमजाईचे टेम्पल आहे ज्याबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, तर आपलं हे मंदिर पूर्णपणे एक्सप्लोअर झालेलं आहे. आता आपण परतीचा प्रवास सुरू करत आहोत. जसं आलं त्याच्या शेजारच्या वाटेने आपण खाली उतरणार आहोत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.